नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहे पौष्टिक असं दुधी पालक सूप. त्यासाठी हा 1 वाटी दुधी भोपळा मी साल काढून चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये घालायला ही मुठभर पालकची भाजी अशी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. 1 मध्यम साईजचा कांदा, अर्धा इंच आलं आणि ह्या 4 लसूण पाकळ्या. पहिल्यांदा आपण हे आता एका भांड्यात काढून घेऊया. एखादं पातेलं किंवा अशी कढई घ्या. त्यामध्ये आता हा दुधी भोपळा, पालक, कांदा, लसूण आणि आलं आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि ह्या भाज्या बुडतील एवढं पाणी घालून हे आता वाफवून थंड करून घेऊया. बघा, हा पालक आणि दुधी पूर्ण थंड झाल्यानंतर हा आपण निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेला आहे. हे पाणी आता फेकून न देता हे सूपमध्ये आपण वापरायचं आहे. पहिल्यांदा ह्या दुधीची आणि पालकची मी चांगली पेस्ट करून घेते. बघा, आता ही दुधी पालकची अशी छान पेस्ट झालेली आहे. आता ह्या सूपची आपण फोडणी बघूया. सूपच्या फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे. त्यामध्ये हे 1 चमचा तूप टाकून घेऊया. तूप वितळले की त्यामध्ये टाकूया हे अर्धा चमचा जिरे आणि पातळ काप केलेली 1 हिरवी मिरची, आता होतूया ही बारीक केलेली दुधी पालकची पेस्ट. थोडा वेळ असं परतून घ्या आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. पहिल्यांदा आपण हे दुधी आणि पालक वाफवून राहिलेलं पाणी ह्यामध्ये टाकून घेऊया. आता हे दुधी आणि पालक बारीक केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पण आपण खळबळून ह्यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला सूप किती घट्ट पातळ हवं त्यानुसार ह्यामध्ये पाण्याचा वापर करा. आता ह्यामध्ये टाकणार आहे मिरपूड. हे मी 8-9 मिरे असे बारीक करून घेतलेले आहेत. आता टाकूया चवीनुसार मीठ आणि ह्या सूपला आपण आता चांगली उकळी आणून घेऊया. बघा, सूपला आपल्या कशी छान उकळी आलेली आहे. गॅस आता मी हा बंद करते आणि हे आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या इतर खनिजांचा भरपूर स्रोत असलेलं असं हे आपलं दुधी पालकचं सूप तयार झालं आहे. त्यामध्ये वापरलेल्या कांदा, आलं, लसूण यामुळं ह्या सूपला चव तर छान येतेच, आणखी पौष्टिकताही वाढते. बघा, असं हे सूप तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. वरनं आपण आता ही थोडीशी मिरपूड टाकून घेऊया. आणि हे सूप पितेवेळी आपण ह्यामध्ये लिंबू पिळून प्यायचं आहे. थोडेसे कोथिंबीर टाकून आपण हे गार्निश करूया. कोणतीही भाजी असो, सूप असो, पौष्टिक असण्याबरोबर दिसणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून हे थोडंसं गार्निश करून घेतलेलं आहे. बघा, माझी ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. रेसिपीला लाईक करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.